नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानखडे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आता सकाळचे वाजले 9. मी झालेलो आंघोळ करून रेडी, काऊन की आज आहे एकादशी. मी चाललो श्रींच्या दर्शनासाठी शेगावले. तर चला मग. मित्रांनो, मी आलेलो आहे बसस्टँडवर. ऑटोन भेटणार आपल्याला शेगावला जाण्यासाठी ॲटो. 20 मिनिटानंतर मित्रांनो आपल्याला भेटला शेगावला जाण्यासाठी ॲटो. फायनली मित्रांनो मी आता पोहोचलेलो आहे शेगावला. तुम्ही ट्रॅफिक बघू शकता किती मोठी आहे. पुरे ट्रॅफिक जाम झालेली आहे. मी आता ॲटोच्या मागे बसते काय. आता मित्रांनो मी उतरलो ॲटोमधून. तुम्ही बघू शकता ट्रॅफिक किती मोठी आहे आणि हे पुरे ट्रॅफिक मिरवणुकीच्यानं थांबलेली आहे. आणि मित्रांनो रामनवमीची मिरवणूक चालू होती त्याच्यामुळे ट्रॅफिक होती. आणि मित्रांनो हे आहे संस्थांचं पार्किंग. अटी पैसे गिसे काही घेत नाही, फ्रीमध्ये आहे, कारण दुरून दुरून लोक येतात त्याच्यामुळे. फायनली मित्रांनो मी आता पोहोचलेलो आहे शेगावला आणि सध्या मी उभा आहे मंदिराच्या बाहेर, कारण मिरवणूक बघण्यासाठी. किती गर्दी आहे. आता मित्रांनो आपण जाऊ डायरेक्ट मंदिराच्या आतमध्ये. आणि हे आहे मित्रांनो मंदिराचा प्रवेशद्वार. चला आपण जाऊ आता आतमध्ये. मी आलेलो आहे मंदिराच्या आतमध्ये. आपण पाहू काढायला जाऊ चपला. चला आपण ठेवला चप्पल स्टँडमध्ये. आपल्याला भेटला बिल्ला म्हणजे बिल्ला सिक्का दोन्ही म्हणतात. तर चला आपण जाऊ आता दर्शनाच्या लाईनमध्ये. अजून आज एकादशी निमित्त गर्दी तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये किती आहे. तर मित्रांनो मंदिरात जाण्याच्या अगोदर आपण स्वच्छतेमध्ये हातपाय गीतपाय धुवून घेऊ, कारण की आपले पाय कुठले कुकडे येत असतात ना त्याच्यामुळे. तर आता मित्रांनो आपण जाऊ दर्शनासाठी. आणि दर्शनासाठी 2 ऑप्शन आहे, एक समाधी दर्शन आणि एक मुख दर्शन. तुम्हाला दोन्हीपैकी एक दर्शन घेणं असलं तर त्याची टायमिंग द्यायला किती तास लागणार. तर मला आता समाधी दर्शन घेणं आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो आपण जाऊ समाधी दर्शन घेण्यासाठी. 2 तास लागणार आहे मित्रांनो. अटून असा नजारा दिसते मित्रांनो बाहेरचा.
आता मित्रांनो गर्दी तुम्ही बघू शकता किती मोठी आहे. आता आपण लागू मित्रांनो फटाफट लाईनीमध्ये. लय मोठी आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. पण का अर्धा एक घंटा 2-3 घंटे लागणार आहे मित्रांनो दर्शनासाठी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की किती मोठी लाईन लागलेली आहे. अजून आपण लाईनीत लागलेलो नाही. मित्रांनो आतून स्टार्ट होत आहे लाईन, बघू शकता. आता आपण लागलेलो आहे लाईनीमध्ये. आता आपण लागलेलो आहे मित्रांनो लाईनीमध्ये. मित्रांनो बघू शकता खिडकीतून हा भुयारा किती मोठा दिसतो. आणखी लाईन बी बघू शकता किती मोठी आहे. तर सध्या मित्रांनो वाजलेले 11 आणि मी आता लागलेलो आहे मेन लाईनमध्ये. बघू शकता गर्दी किती आहे आणि आपल्याला लागणार आहे मित्रांनो 2-3 घंटे आरामात. लय मोठी लाईन आहे मित्रांनो. लाईनीत लागून आपल्याला वेळेला मित्रांनो 1 घंटा पण लाईन संपलेली नाही. लय मोठी लाईन आहे मित्रांनो. थोडे थोडे गॅप पडते मित्रांनो दुधामध्ये. आता थोडं अजून सोडले. आता मित्रांनो चाय पाणीचं स्टॉप होणार थोड्या वेळानं. तर इकडे मित्रांनो जे लाईनीमध्ये थकलेले आहेत त्यांच्यासाठी पाणी वाटप असते आणि मग नंतर आपण लाईनीत लागू. तर चला बसण्याची सगळी व्यवस्था आतमध्ये आहे मित्रांनो. जगातलं मित्रांनो पुऱ्या जगातून 1 नंबरवर येते हे गजानन महाराज संस्थान, जिथे एकदम स्वच्छता आहे आणि एकदम शांतता आहे. असं तीर्थक्षेत्र मित्रांनो तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही. दर्शन झालेलं आहे कंप्लीट. मी आता थोडा फ्रेश होण्यासाठी आलतो. आता आपण जाऊ महाप्रसादाच्या लाईनीमध्ये जाण्यासाठी. चला. इकडे सगळे लोक बसलेले आराम करण्यासाठी तुम्ही बघू शकता. आणि इकडे आहे महाप्रसादाचा हॉल. इथे आपण आता जाणार आहे लाईनीत लागण्यासाठी. आता मित्रांनो मी लाईनीमध्ये लागलेलो आहे प्रसादाच्या. तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे. एवढ्या मोठ्या गर्दीतून मित्रांनो हे
एकच लाईन राहिलेली आहे जे की जाणार आहे डायरेक्ट प्रसाद घेण्यासाठी. आता मित्रांनो थोडं वर आलो आणि तुम्ही बघू शकता गर्दी किती मोठी, बापरे बाप. तर आता मित्रांनो मी घेतलेला प्रसाद उसळ, आमटी आणि भगर आणि केळं. कारण की आज एकादशी आहे ना, त्याच्यानंतर फराळाचं असते, नाही तर मग रोज जेवण असते. तर आता मित्रांनो दुपारचे वाजलेले 2, जेवण घेऊन झालेलं आहे कंप्लीट. आता आपण जाऊ 3 वाजता घरी, कारण की आता गेलं तर ऊन तुम्ही बघू शकता किती मोठं आहे, थकून राहिलं. तर आता मित्रांनो दुपारचे वाजलेले आहेत 3 आणि आपण जाऊ आता मित्रांनो घरी. तर आता मित्रांनो संध्याकाळचे वाजले 7 आणि आमच्या घरासमोर होता थोडासा कार्यक्रम रामनवमीचा. चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, चांगला वाटला तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.